चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रीय गावामध्ये ही जाहीर सभा होते आणि या सभेसाठी सन्माननीय दर्शील पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभा केलेला आहे त्या पॅनलच्या उमेदवारांची आपल्याला ओळख व्हावी, आमचे विचार आपल्याला सांगावेत, यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे। मंचावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी, उमेदवार, पत्रकार बंधूंनो आणि राशिवडे आणि राशिवडेच्या परिसरातून आलेले सर्व भोगावती साखर कारखान्याचे सभासद बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सर्वांना माहित आहे राशिवड्याबद्दल बोलणं मला उचित वाटतंय जालंधर पाटील, कारण आम्ही बाहेर गेलो कुठेही तर आमच्या गावाचं नाव आम्ही कधीच सांगत नाही, आम्ही राशिवडेचं म्हणून सांगतोय। विद्या वाचस्पती आप्पा शास्त्री राशिवडेकरांचं हे गाव, सुजाण नागरिकांचं गाव, या मातीमध्ये स्वातंत्र्य सेनानी सुद्धा होऊन गेले, या मातीमध्ये अनेक उच्च शिक्षित होऊन गेले, विचारवंत होऊन गेले। आणि मला माहित आहे या गावामध्ये जर परिवर्तनाचा निर्णय एकदा ठरला तर तो 53 गावामध्ये जायला वेळ लागत नाही। आणि आजची गर्दी बघितली आपण तर निश्चित मला जालंधर पाटील खात्री झालेली आहे की राशिवड्यात परिवर्तन झालंय, ते सगळं भोगावती काटाला आता झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या। ही भूमिका घेऊन इथले लोक सगळे आता एकत्र आलेले आहेत। बंधूंनो, या शिक्षण संस्थेची अवस्था बघितली का कोणाला माहित, या संस्थेच्या एकंदरीत सगळ्या प्रवासामध्ये बघितलं, स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलोकर साहेबांनी या संस्थेची उभारणी केली। सुरुवातीच्या काळामध्ये 80 मध्ये जालंधर तुम्ही आम्ही सगळी मंडळी त्यामध्ये शिकलो। मला आठवतंय आजही एक चैतन्य होतं त्या संस्थेमध्ये, एक उत्साह होता, तिथल्या फुलझाडांना एक सुगंध होता, रस्त्याच्या रस्ते भरलेले विद्यार्थ्यांना असायचे आणि तो आनंद आम्हाला निश्चितपणे त्या कालखंडामध्ये मिळत होता। आणि आज बरोबर त्याच्या उलटी परिस्थिती झालेली आहे। काय ग्रहण लागलं या संस्थेला कळत नाही। गेली मी 28 वर्ष बघतोय भोगावती साखर कारखान्याची एकही जनरल सभा अशी झालेली नाही की भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचा विषय चर्चेला आलेला नाही। जालंधर पाटील प्रत्येक सभेमध्ये भोगावती शिक्षण संस्था झालेली आहे आणि मला वाईट वाटतं या गोष्टीचं की काय हे असं झालेलं आहे। 28 वर्ष आपल्याला काल सुद्धा आपण जालंधर पाटील साहेब तुम्ही सुद्धा काल बोलला की काल 2 दिवसापूर्वी आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला या देशाचा। देशाला स्वातंत्र्य मिळालं 47 ला, नोव्हेंबर मला वाटतं 1949 ला डॉक्टर बाबासाहेबांनी मसुदा तयार केला आणि 26 जानेवारी 50 ला घटना अंमलबजावणी चालू झाली त्याची देशामध्ये। ही घटना सगळी तयार करायला बाबासाहेबांना 2 वर्ष 11 महिने 12 दिवस लागले आणि आमची घटना ही दुरुस्त व्हायला आज 28 वर्ष लागायला लागले। किती दुर्दैवाचं हे सगळं आहे, लक्षात घ्या, हे वाईट आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून हे सगळं चित्र आपल्याला भविष्यामध्ये आता दर्शील पाटील तुमच्या नेतृत्वाखाली आपल्याला बदलायचं आहे। लोकांना आता अभिवचन आश्वासन नको आहेत, लक्षात घ्या, अंमलबजावणी पाहिजे, अंमलबजावणी। मी आपल्याला सांगू इच्छितो एकेकाळी 6-7 हजार विद्यार्थी असणारी कॉलेज शाळा आज 2,500 वर आलेली आहे। भोगावती हायस्कूल परितेचे जालंधर पाटील आहेत, आमचे अजितदादा आहेत, तिथं एकेकाळी हजारभर विद्यार्थी अजितराव होते, आज मला वाटते 150 विद्यार्थी काय आहेत। ही वाईट अवस्था, दयनीय अवस्था आहे। महाराष्ट्रातल्या अनेक साखर कारखान्यांच्या संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांच्या बद्दल कधीही कुठं चर्चा नाही। शिक्षण संस्थेच्या निवडणुकीबद्दल महाराष्ट्रातल्या फक्त भोगावती शिक्षण संस्थेची चर्चा आहे, लक्षात घ्या। मी सुद्धा एका साखर कारखान्याच्या कॉलेजमध्ये प्राध्यापकी केली 23 वर्षे, मी सोडून दिले अगोदर 7 वर्षे, जालंधर पाटलांनी सांगितलं मला म्हणून मी सोडून दिलं। आणि तुम्हाला आनंद वाटेल, मला सांगायला आनंद वाटतोय, नजीकच्या बेदरी साखर कारखान्यामध्ये सुद्धा कुणालाही माहित नाही की शिक्षण संस्था इतकी चांगल्या पद्धतीत चालू झालेल्या आहे, कारण साखर कारखान्याचे संचालक मंडळ ती संस्था चालवतात। सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्याचे संचालक ते चालवतात, लक्षात घ्या। स्वायत्तता असली पाहिजे, पण स्वायत्तता इतकी अगदी त्याचा पार जाऊन जर करत असाल तर ते सगळं चुकीचं आहे, लक्षात घ्या। आणि मी इथले नवीन आम्ही जे आता उमेदवार निवडलेले आहेत त्यांना मी विनंती करणार आहे, जबाबदारीची जाणीव तुम्ही ठेवा, संवेदना ठेवा। या लोकांचे सगळे आता मनाची इच्छा तयार झालेली आहे
की तुमच्याकडं हे सगळे लोक आशेनं बघायला लागलेले आहेत. पहिल्या 1 वर्षामध्ये या संस्थेची घटना दुरुस्ती झाली पाहिजे आणि 4 वर्षामध्ये या साखर कारखान्याच्या निवडणुकीबरोबर या शिक्षण संस्थेची निवडणूक झाली पाहिजे. स्वतंत्ररित्या ही निवडणूक दर्शन पाटील होता कामा नये, याची जबाबदारी तुम्ही मंडळीने घेतली पाहिजे, लक्षात घ्या. आणि तो अभिवचन या संस्थेच्या सगळ्या सभासदांची जबाबदारी तुम्ही घ्या. मला आनंद एका गोष्टीचा योगायोग आहे, या पॅनलमध्ये स्वर्गीय दादासाहेब पाटील कवळेकरांचे नातू आहेत, वारस आहेत. स्वर्गीय गोविंदराव पाटील कलिते साहेबांचे वारस आहेत, लक्षात घ्या. ही जोडी यामध्ये लक्षात घ्या. आणि म्हणून ज्या विचारानं स्वर्गीय दादासाहेब पाटील कवळेकरांनी गोविंदराव कलिते साहेबांनी राजकारण केलं आणि ही संस्था उभा केली, लक्षात घ्या, त्याचेच वारस तुम्ही आहे. तुमची जबाबदारी आहे उद्याच्या भविष्य काळामध्ये ही सगळी संस्था, ही प्रॉपर्टी सभासदांच्या मालकीची अबाधित राहिली पाहिजे. आणि उद्याच्या कालखंडामध्ये प्रामुख्यानं मी मेडिकल कॉलेज म्हणणार नाही, लक्षात घ्या, फार पुढचं मी बोलणार नाही, पण पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज आणि इथल्या विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं जगणार रोजीरोटी मिळेल याच्यासाठीचं शिक्षण या महाविद्यालयामध्ये व्हावं आणि या महाविद्यालयात पूर्वीसारखे 5-10 हजार विद्यार्थी यावेत, ही भूमिका घेऊन तुम्ही ही शिक्षण संस्था चालवा, एवढीच या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जाता जाता विनंती मी करणार आहे. आई येस. ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग. ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.